मुरगुड शहरामध्ये गेले अनेक महिने चोरीचे प्रकार घडत आहेत। याच पार्श्वभूमीवर मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी कोणी अनोळखी व्यक्ती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावं असे आवाहन केलं होतं। त्यानुसार आज मुरगुड शहरामध्ये काही अनोळखी फासे पारधी संशयित लोक उतरल्याची माहिती मिळाली होती। यावेळी शिवभक्त कार्यकर्त्यांनी मुरगुड पोलीस स्टेशनला याची माहिती दिली। यावेळी मुरगुड स्टेशनचे फौजदार राजेंद्र जगत आणि पोलीस कॉन्स्टेबल हिंदूराव पाटील यांनी या व्यक्तींना गाठून त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली। मात्र त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची ओळखपत्र नसल्यामुळे त्यांची नोंद करण्यात आली। तसेच त्यांना मुरगुड बस स्टँड येथे कोल्हापूर बसमध्ये बसून त्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यात आले। यावेळी रघुनाथ बोडके, ओंकार पोतदार, जगदीश गुरव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। हिरवागार निसर्ग, बरसती श्रावणधारा, उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा। होय, रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी। गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग। तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या। आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा। रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट, मुक्काम पोस्ट केरले, पन्हाळा रोड, कोल्हापूर। संपर्क 83 20 14 58 47।